सुरुवातीला बातमी पाहूयात नाशिकमधून। नाशिक शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसानं नागरिकांची चांगलीच तारांबळ आता उडालेली आहे। गोदावरी नदी परिसरात तुफान पाऊस झालेला आहे। सुट्टीनिमित्त गेलेल्या पर्यटकांची मात्र यावेळेस चांगलीच तारांबळ उडाली असल्याचं चित्र बघायला मिळालेलं आहे। बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी आपण पाहू शकतोय नागरिकांची चांगलीच तारांबळ उडालेली आहे। आठवडाभराच्या विश्रांतीनंतर नाशिकमध्ये पावसानं पुन्हा एकदा दमदार हजेरी लावलेली आहे। तब्बल तासभर झालेल्या पावसानं चांगलीच दाणादाण मात्र उडाली आहे। नाशिकच्या बाजारपेठांमध्ये पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणात शिरलेलं आहे। बाजारपेठेत पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। गुडघाभर पाणी रस्त्यावर साचल्याचं बघायला मिळालेलं आहे। आपण बघतोय दहीपूल आणि गोदावरी नदीकाठची देखील परिस्थिती, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचलेलं आहे। दुसरीकडे रस्त्यांवरही नाशिकमध्ये पाणी साचलं। मुंबई नाशिक महामार्ग पाण्याखाली गेलाय। गोविंदनगर परिसरातील मुंबई नाशिक महामार्गावर पाणी साचलेलं आहे। काही उड्डाण पुलांवर देखील पाणी साचलं असल्याचं बघायला मिळालं। Hey,